Good morning students. Standard 8 subject mathematics. Topic number 8 quadrilateral construction and types. In previous video we have to see construction of a triangle. Means in construction of triangle here we have to construct the triangle by using the given information. That is if we have to given the three sides of the triangle we have to construct a triangle. Then if we have to given two sides and one angle, then we have to construct the triangle. If we have to given two angles and one side, we also construct the triangles. In this way, in previous video we have to see construction of a triangle, in which we have also seen that quadrilateral having the four sides, quadrilateral having four angles, quadrilateral having the two diagonals. Therefore there are 10 elements of each quadrilateral. In today's video, we have to see that construction of a quadrilateral. आता construction of a triangle कसा होता तसा construction of a quadrilateral आपल्याला या ठिकाणी घ्यायचं. आता construction of quadrilateral देत असताना पहिलं construction काय दिले? To construct a quadrilateral if the length of four sides and one diagonal is काय सांगितलं त्या ठिकाणी given. म्हणजे आम्हाला काय केलं त्या ठिकाणी चार साइडची लांबी दिलेली आहे आणि एक डायगोनल दिलाय आणि त्याच्या सहाय्याने वी हॅव टू कन्स्ट्रक्ट काय करायचं त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायचं. हियर फर्स्ट एक्झाम्पल हियर वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द क्वाड्रिलॅटरल PQRS. कशा पद्धतीने करायचं आहे? सच दॅट लेंथ PQ इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर, लेंथ QR इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ PS इज इक्वल टू 4.3 सेंटीमीटर, लेंथ RS इज इक्वल टू 7 सेंटीमीटर and length QS which is equal to 6.2 centimeter. Means here we have to given काय सांगितलं त्या ठिकाणी four sides of the quadrilateral and one diagonal's value here we have to given and we have to construct the quadrilateral PQRS. First we have to draw the rough diagram. आता इथं rough diagram आपण घेऊया. आता rough diagram घेतली तर आपण अशी इथं rough diagram काढू शकतो. आपण इथे घेतलं P Q R and काय झालं त्या ठिकाणी S. म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल पहिल्यांदा रफ डायग्राम काढून घ्यायचा. PQ ची व्हॅल्यू काय सांगितलं 5.6 सेंटीमीटर ची व्हॅल्यू आपण इथे घेतली. देन काय सांगितलं QR हॅविंग व्हॅल्यू काय सांगितलं त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर. देन हियर RS हॅविंग व्हॅल्यू किती दिली त्या ठिकाणी 7 सेंटीमीटर. देन हियर PS हॅविंग द व्हॅल्यू काय दिली त्या ठिकाणी 4.3 सेंटीमीटर and one diagonal that is diagonal कोण आहे QS. This diagonal QS here we have to given having the value काय सांगितलं त्या ठिकाणी 6.2 सेंटीमीटर. म्हणजे फर्स्ट आपण काय केलं या ठिकाणी रफ डायग्राम या ठिकाणी काढून घेतलेली आणि मग आम्हाला कन्स्ट्रक्ट काय करायचं त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आता आपण काय घेतलोय बेस जो आहे तो बेस PQ घेतलाय. PQ ह्याची व्हॅल्यू किती घेतली त्या ठिकाणी 5.6 सेंटीमीटर. आपण इथे घेऊया 5.6 सेंटीमीटर. This is a segment PQ having length 5.6 सेंटीमीटर. म्हणजे बेस आम्हाला किती सांगितलं होतं 5.6. हा PQ ची व्हॅल्यू किती घेतला 5.6 सेंटीमीटर. एवढं डिस्टन्स आपण घेतलं. PQ having length किती सांगितलं 5.6 सेंटीमीटर आणि मग तिथं फर्स्ट आपण काय केलं त्या ठिकाणी फर्स्ट सेगमेंट त्या ठिकाणी PQ ड्रॉ केलेला आहे. देन काय सांगितले बघा इथं आम्हाला जो सांगितलं आहे PS ची व्हॅल्यू जी आहे ती किती सांगितलं त्या ठिकाणी 4.3 सेंटीमीटर. मग आपण काय घेऊया 4.3 सेंटीमीटर डिस्टन्स वी हॅव टू टेकन हिअर इन काय घ्यायचं त्या ठिकाणी कंपास. दिस इज अ डिस्टन्स किती घेतले 4.3 सेंटीमीटर. टेक स्टील पॉईंट ऑन पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी P आणि मेक काय केलं त्या ठिकाणी आर्क केलं. हॅविंग लेंथ किती सांगितलं आपण त्या ठिकाणी 4.3 सेंटीमीटर. आता परत काय दिसतंय आपल्याला हा डायगोनल दिसतोय. डायगोनलची व्हॅल्यू किती आहे QS ची व्हॅल्यू किती आहे 6.2 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपण कंपासमध्ये काय करायचं वी हॅव टू टेकन इन डिस्टन्स 6.2 सेंटीमीटर इन कंपास. 6.2 दिस इज अ डिस्टन्स 6.2 हिअर वी हॅव टू टेकन. आता Q2 काय घ्यायचं आहे S घ्यायचं आहे म्हणून आपण इथे घेऊया स्टील पॉईंट वर टेकन ऑन द पॉईंट Q घ्यायचं आणि मग अशी जी काढलेली आर्क आहे त्याला इंटरसेक्ट करणारी एक आर्क आपण या ठिकाणी ड्रॉ केली.
म्हणजे जिथे इंटरसेक्शन पॉईंट आहे ते इंटरसेक्शन पॉईंटला आम्हाला कुठला पॉईंट मिळाला, वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाले, वी हॅव टू गेट द पॉईंट काय मिळालं, यस मिळालं. आता आपण काय करू शकतोय, पीएस पॉईंट या ठिकाणी जॉईन करू शकतोय. हा पीएस पॉईंट काय केला आपण त्या ठिकाणी जॉईन केला. आणि दुसरा पॉईंट कोणता घ्यायचा आपल्याला, एस क्यू जॉईन करायचा. हा एस क्यू हियर वी हॅव जॉईन काय केलं, एस क्यू पॉईंट. आता पीएस ची व्हॅल्यू किती घेतली त्या ठिकाणी, पीएस हॅविंग व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 4.3 सेंटीमीटर. म्हणजे हे डिस्टन्स आपण काय केलं त्या ठिकाणी कंपासमध्ये त्या ठिकाणी पीएस ची व्हॅल्यू घेतली. आणि एस क्यू ची व्हॅल्यू किती घेतली, एस क्यू हॅविंग व्हॅल्यू 6.2 सेंटीमीटर. आता देन काय घेतलं, इथपर्यंत कन्स्ट्रक्शन काय आलं का बघा. पीक्यू ची व्हॅल्यू 5.6 सेंटीमीटर सेगमेंट ड्रॉन केला. देन पीएस ची व्हॅल्यू किती आहे 4.3 सेंटीमीटरचा आर्क इथं ड्रॉन केलं. देन वी हॅव टू टेकन डिस्टन्स काय केलं, डायगोनलचं ते किती घेतलं 6.2. आणि पहिला आर्क होता त्याला इंटरसेक्ट होणारा आर्क दुसरा घेतला आणि तिथं पॉईंटचं नाव काय दिलं आपण, एस नाव दिलं. आणि मग आपण क्यूएस त्या ठिकाणी आणि इथं पीएस जॉईन करून घेतलं. आता काय घेतलंय, क्यू आर डिस्टन्स जे आहे ते क्यू आर डिस्टन्स किती आहे त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर. मीन्स हियर वी हॅव टू टेकन अ डिस्टन्स काय घ्यायचं 5 सेंटीमीटर इन कंपास. हियर वी हॅव टेकन डिस्टन्स काय घेतलं 5 सेंटीमीटर. आता आपण स्टील पॉईंट काय घ्यायचं, क्यू वर घ्यायचा आणि इथं आर्क एक ड्रॉ करायची. दिस इज वन आर्क हियर वी हॅव टू ड्रॉ. देन काय घेतलं बघा, आपल्याला जी व्हॅल्यू मिळाली आता एस आर ची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपल्याला कंपासमध्ये डिस्टन्स किती घेतलं पाहिजे, वी हॅव टू टेकन अ डिस्टन्स 7 सेंटीमीटर. मग आपण 7 सेंटीमीटर डिस्टन्स कंपासमध्ये घेऊया. 7 सेंटीमीटर डिस्टन्स कंपासमध्ये घेतलं. आता पॉईंट कुठे घ्यायचा आहे, एस पॉईंटवर आपण घ्यायचं. हा एस पॉईंटवर आपण कंपास घेतला आणि इंटरसेक्ट होणारा इथं आपण काय करायचं आहे, आर्क इथं ड्रॉ करायचं. हा इंटरसेक्ट होणारा आर्क काय केलं, ड्रॉ केलं. आता जिथं हे दोन आर्क काय झाले त्या ठिकाणी इंटरसेक्ट झाले, छेदलेले, तिथे एक पॉईंट तयार झाला आणि तो पॉईंट कोणता असणार आहे त्या ठिकाणी, आर पॉईंट असणार. जिथेच पॉईंट मे बी काय असेल त्या ठिकाणी आर असेल. मग जॉईन काय करायचं, वी हॅव टू जॉईन आर आणि क्यू आपण जॉईन करतो. हियर वी हॅव टू जॉईन काय केलं, क्यू अँड आर. आणि ऑल्सो वी हॅव टू जॉईन हियर एस अँड आर काय करायचं आपल्याला जॉईन करायचे. हियर वी हॅव टू जॉईन काय केलं त्या ठिकाणी एस आर. मग एस आर ची व्हॅल्यू किती आहे 7 सेंटीमीटर. म्हणून आपण इथे लिहूया एस आर हॅविंग व्हॅल्यू 7 सेंटीमीटर आणि क्यू आर हॅविंग व्हॅल्यू किती घेतलं त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर. क्यू आर ची व्हॅल्यू काय घेतली 5 सेंटीमीटर. म्हणजे आम्ही काय केलं, हियर वी हॅव टू गिवन काय केलं त्या 4 साइड्स. म्हणजे हे पी क्यू साईड दिली होती, क्यू आर दिली होती, आर एस दिली होती आणि पी एस व्हॅल्यू दिली होती. आणि एक डायगोनल दिला होता. डायगोनल कोणता होता, क्यू एस. आणि वी हॅव टू कन्स्ट्रक्ट काय केलं त्या ठिकाणी पी क्यू आर एस आपण काय केलं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. म्हणजे आम्हाला काय दिलं होतं 4 साइड्स अँड वन डायगोनल इज गिवन and we have to construct काय केलं त्या ठिकाणी P Q R P S. Here we have to take on second construction, that is to construct a quadrilateral if 3 sides and 2 diagonals are काय सांगितलं त्या ठिकाणी given. म्हणजे आता कन्स्ट्रक्शन क्वाड्रिलॅटरलचं कसं करायचं आहे आपल्याला, त्या क्वाड्रिलॅटरलच्या 3 साइड दिले आणि 2 डायगोनलची काय दिले त्या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे आणि आम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आता त्यासाठी सुद्धा आपण काय करूया, मगाशी जशी आपण रफ डायग्राम काढली होती तशी इथेही रफ डायग्राम आपण घेऊया. आपण या ठिकाणी हा क्वाड्रिलॅटरल आमचं घेतले. आता क्वाड्रिलॅटरल कोणता सांगितलं त्या ठिकाणी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता याच्यामध्ये डब्ल्यू एक्स वाय झेड असेल तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी घेऊया हा झेड घेतला, हा डब्ल्यू एक्स वाय आणि काय घेतला त्या ठिकाणी झेड. आता झेड डब्ल्यू आपल्याला कुठे दिसते का बघा, झेड डब्ल्यू हॅविंग व्हॅल्यू काय घेतली त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर. म्हणजे झेड डब्ल्यूची व्हॅल्यू 5 सेंटीमीटर. वाय झेड घेतलेला आहे. आता वाय झेड हा किती दिसतो मला, हा किती घेतला त्या ठिकाणी 4 सेंटीमीटर. देन काय सांगितलंय झेड एक्स, म्हणजे हा झेड एक्स काय आहे त्या ठिकाणी डायगोनल आहे. म्हणजे ह्या झेड एक्सची व्हॅल्यू आम्हाला इथं दिलेली आहे. हा झेड एक्स घेतला
हॅविंग व्हॅल्यू किती दिलं त्या ठिकाणी 6 सेंटीमीटर कळत आहे. देन काय घेतलं त्या ठिकाणी WX जो घेतलेला दिस इज अ WX हॅविंग व्हॅल्यू काय घेतली त्या ठिकाणी 4.5 सेंटीमीटर घेतली आणि ZW आपल्याला घेतलेला आहे 5 सेंटीमीटर. YW म्हणजे अनादर डायगोनल जो आम्हाला इथे दिसतोय हा YW अनादर डायगोनल आहे त्याची व्हॅल्यू किती दिसते त्या ठिकाणी 6.5 सेंटीमीटर. ज्याची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 6.5 सेंटीमीटर. म्हणजे आम्ही पहिल्यांदा काय केलं रफ डायग्राम काढून घेतली. रफ डायग्राम मध्ये आपण बेस किती घेतला 5 सेंटीमीटर घेतले. दोन साइड ज्या आहेत एकाची साइडची व्हॅल्यू 4 सेंटीमीटर एक व्हॅल्यू 4.5 सेंटीमीटर म्हणजे ह्या क्वाड्रिलॅटरलच्या 3 साइड झाल्या आणि दोन डायगोनल्स कोणते आहेत एक डायगोनल आहे YW आणि एक डायगोनल कोण आहे त्या ठिकाणी XZ यांच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि आम्हाला कन्स्ट्रक्ट काय करायचं आहे त्या ठिकाणी WXYZ हा क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता कन्स्ट्रक्शन आपण करू या ठिकाणी. फर्स्ट आता आपण या ठिकाणी घेऊया बेसची व्हॅल्यू किती सांगितली आम्हाला ZW हॅविंग व्हॅल्यू 5 सेंटीमीटर. आपण इथं 5 सेंटीमीटरचा एक सेगमेंट पाहू. दिस इज अ सेगमेंट काय घेतलं आपण त्या ठिकाणी ZW हॅविंग व्हॅल्यू किती सांगितलं त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर म्हणजे ZW ची व्हॅल्यू किती आली आमची 5 सेंटीमीटर. आता काय घ्यायचं बघा आपण ZY घेतला ZY ची व्हॅल्यू किती आहे 4 सेंटीमीटर म्हणजे टेक अ डिस्टन्स काय घ्यायचं 4 सेंटीमीटर इन कंपास. कंपासमध्ये आपण किती डिस्टन्स घेऊया 4 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स कंपासमध्ये घेऊ. आता काय करायचं स्टील पॉईंट आहे ना झेडवर ठेवायचं आणि वी हॅव टू मेक काय करायचं त्या ठिकाणी 1 आर्क घ्यायची म्हणजे आपण 4 सेंटीमीटर इथं डिस्टन्स घेतलं आणि एक आर्क ड्रॉ केली. आता हा YW जो आहे YW काय आहे डायगोनल आहे त्याची लेंथ किती आहे 6.5 सेंटीमीटर आहे. एवढं डिस्टन्स कंपासमध्ये त्या ठिकाणी घ्यायचं. सिक्स 6.5 डिस्टन्स कंपासमध्ये घेतलं. आता W पॉईंट आपण इथे घेतला इथं आपण घेतला आणि याला आर्क घेणार इथं आपल्याला घेतलं. हे किती डिस्टन्स आहे 6.5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स आपण घेतलं. जिथं इंटरसेक्ट हे दोन पॉईंट झाले तो पॉईंट आम्हाला कुठला मिळाला दिस पॉईंट Y म्हणजे आता Y आपण काय करायचं Y पॉईंट आणि Z पॉईंट जॉईन करून घ्यायचे. जॉईन काय केलं Y आणि Z YZ जॉईन केलं त्याची व्हॅल्यू किती त्या ठिकाणी 4 सेंटीमीटर ठीक आहे. आणि Y आणि W आता जॉईन करून घ्यायचं इथं दिसतोय आम्हाला W आम्ही काय केलं त्या ठिकाणी जॉईन करून घेतलं. YW जॉईन करून घेतला तर त्याची व्हॅल्यू किती आहे 6.5 सेंटीमीटर. YW काय घेतला त्या ठिकाणी 6.5 सेंटीमीटर. आता काय दिसते बघा हे डिस्टन्स घ्यायचं आपण WX किती आहे डिस्टन्स 4.5 सेंटीमीटर. मग कंपासमध्ये आपण 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊया. आता काय करायचं वी हॅव टू टेक अ स्टील पॉईंट ऑन W वर घ्यायचा आणि 1 आर्क काय करायचं आपण ड्रॉ काय केलं आपण डिस्टन्स किती घेतलं 4.5 सेंटीमीटर स्टील पॉईंट W वर ठेवला आणि एक आर्क ड्रॉ केला. आता दुसरा डायगोनल आहे सेकंड डायगोनल कोण आहे आमचा XZ हॅविंग लेंथ किती सांगितलं 6 सेंटीमीटर म्हणजे ते डिस्टन्स आपण काय करायचं कंपासमध्ये घ्यायचं. आपण कंपासमध्ये ते डिस्टन्स घेऊया 6 सेंटीमीटर. हे डिस्टन्स 6 सेंटीमीटर. आता काय घ्यायचं आपण हा आपल्याला पॉईंट कुठला घ्यायचा आहे Z आणि X आहे म्हणजे स्टील पॉईंट कुठे ठेवून जाता तुम्ही Z वर घ्यायचा आणि याला इंटरसेक्ट करणारा हा आर्क इथं काय केलं ड्रॉ केलं म्हणजे हे डिस्टन्स किती आलं त्या ठिकाणी 6 सेंटीमीटर. आता दोन्ही इंटरसेक्शन जिथं पॉईंट झालेले आहेत तिथं आपल्याला गेट पॉईंट कुठला मिळाला त्या ठिकाणी X पॉईंट म्हणजे हा X पॉईंट आपल्याला मिळाला आणि मग आम्ही काय करणार आता X आणि W जॉईन करू. X आणि W काय करून घेतलं जॉईन करून घेतलं. सिमिलरली X आणि Z जॉईन करून घ्यायचं.
हियर वी हॅव टू ड्रॉइंग काय केलं त्या ठिकाणी एक्स झेड एक्स आणि काय केलं डब्ल्यू केलं. एक्स डब्ल्यू हॅवी व्हॅल्यू किती आहे तर 4.5 सेंटीमीटर ही व्हॅल्यू आणि ही जी डायगोनल आहे त्याची व्हॅल्यू किती आहे 6 सेंटीमीटर. आता रिमेनिंग साइड तिथे इंटरसेक्शन झालेले दोन पॉईंट आहेत. हा वाय पॉईंट मिळाला एक्स पॉईंट. आता हे काय करायचं आपण जॉईन करून घ्यायचं. हे दोन पॉईंट काय करून घेतले मी जॉईन करून घेतले. म्हणजे काय झालं हियर वी हॅव टू गिव्हन काय सांगितलं होतं त्या ठिकाणी 3 साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल अँड 2 डायगोनल्स आर काय घेतलं होतं गिव्हन आणि वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द क्वाड्रिलॅटरल. मग हा क्वाड्रिलॅटरल कोणता घेतला होता आपण डब्ल्यू एक्स वाय झेड हा आपल्याला क्वाड्रिलॅटरल ड्रॉन करायचा होता ज्याच्यामध्ये एका साईडची व्हॅल्यू दिली लांबी दिली होती आपल्याला सेगमेंटची व्हॅल्यू 5 सेंटीमीटर. वन साइड ऑफ द क्वाड्रिलॅटरल किती दिलता 4 सेंटीमीटर. वन साइड किती दिलती एक्स डब्ल्यू 4.5 सेंटीमीटर. वन डायगोनल दॅट इज एक्स झेड हॅविंग व्हॅल्यू 6 सेंटीमीटर आणि वाय डब्ल्यू त्याची व्हॅल्यू किती दिलती 6.5 सेंटीमीटर. आणि इन दिस वे वी हॅव टू काय केलं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल डब्ल्यू एक्स वाय आणि झेड हा आपण काय केला त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. हियर वी हॅव टू टेकन नेक्स्ट कन्स्ट्रक्शन that is to construct a quadrilateral if two adjacent sides and any three angles are काय सांगितले given. जी ह्या कन्स्ट्रक्शन मध्ये आम्हाला काय दिलंय तर आपल्याला दोन ॲडजस्टंट साईडची व्हॅल्यू दिलेली आहे आणि कोणतेही 3 अँगल्स दिलेले आहेत आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे वी हॅव टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल. कळते म्हणजे आता इथे काय दिलंय दोन लगतच्या बाजू दिलेल्या आहेत आणि कोणतेही त्यामध्ये समाविष्ट असणारे 3 कोन आहेत म्हणजे एनी 3 अँगल्स तिथे दिलेले आहेत आणि वी हॅव टू कन्स्ट्रक्ट काय करायचं आहे क्वाड्रिलॅटरल. मग आता इथं पण वी हॅव टू फर्स्ट काय करणार आहे त्या ठिकाणी ड्रॉ व रफ डायग्राम. हियर वी हॅव टू ड्रॉ रफ डायग्राम. आता रफ डायग्राम मध्ये आपण इथे घेऊया हा आपण घेतला एल ई घेतला हॅविंग लेंथ किती सांगितलं त्या ठिकाणी 4.5 सेंटीमीटर. परत काय सांगितलं ई एफ आहे. ई एफ मध्ये ईचं मेजर जे आहे ते किती आहे त्या ठिकाणी 100 आहे म्हणजे ईचं मेजर किती झालं इथं 100 दिलेलं. ई एफ जो आहे एल ई एफ हा एफ जो आपण इथं घेतला तर ई एफची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 5.5 सेंटीमीटर. पुन्हा पुन्हाच मेजर दिले एलचं म्हणजे इथं आपल्याला एल जो दिसतोय तो किती दिसतोय या ठिकाणी एल हॅविंग व्हॅल्यू काय दिसते त्या ठिकाणी 60 डिग्री दिसते आणि एफ जो आहे तो एफची व्हॅल्यू किती आहे 120 आहे म्हणजे इथं आपल्याला हा जो दिसतो हा काय दिसला त्या ठिकाणी 120 एल ई एफ आणि इथं काय घेणार त्या ठिकाणी टी म्हणजे दिस इज काय झाले आपले त्या ठिकाणी रफ डायग्राम टू ड्रॉ न काय घेतलं त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल एल ई एफ आणि टी. म्हणजे इथं आपल्याला दोन ॲडजस्टंट साईड ही एल ई आणि इथं असणार ई एफ या दोन काय झालं ॲडजस्टंट साईड्स आहेत आणि ह्या दोन ॲडजस्टंट साईडमध्ये 3 अँगल कोणतीही दोन बेस अँगल आहेत. एक अँगल एल किती आहे 60 अँगल ई किती आहे 100 आणि अनादर थर्ड अँगल जो आहे त्याची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 120 आहे. आणि मग याच्या साह्यानं वी हॅव टू कन्स्ट्रक्ट काय करायचं आहे त्या ठिकाणी एल ई एफ टी क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. फर्स्ट आपण या ठिकाणी घेऊया बेस जो आहे तो एल ई हॅविंग व्हॅल्यू किती सांगितलं 4.5 सेंटीमीटर. ते आपण इथे घेऊया. एल ई हॅविंग लेंथ किती घेतली त्या ठिकाणी 4.5 सेंटीमीटर ही एल ई घेतली. आता एलची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे अँगल एल इज इक्वल टू 60 डिग्री. आपण इथे घेऊया प्रोट्रॅक्टर 60 डिग्री घ्यायचा 10 20 30 40 50 आणि 60 अँगल. आपण काय करूया अँगल एल हॅविंग लेंथ काय घेतली तर 60. अँगल एलचं मेजर काय घेऊया आपण इथं 60 डिग्री राईट. आता पुन्हा काय सांगितलंय ॲडजस्टंट साईड कोणते विच साईड दॅट इज ई एफ साईड हॅविंग लेंथ काय घेतलं 5.5 सेंटीमीटर आणि इथं अँगल ईचं मेजर जे आहे ते काय आहे 100 आहे. जे फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ काय करूया त्या ठिकाणी ई अँगल दॅट इज हॅविंग द मेजर किती सांगितले 100 डिग्री. इथं हियर वी हॅव टेकन प्रोट्रॅक्टर
ईचा मेजर जो आहे तो किती सांगितलं 100, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. This is the angle E. आणि मेजर किती सांगितलं त्या ठिकाणी 100. अँगल ईचं मेजर किती घेतलं आपण त्या ठिकाणी 100 डिग्री. एलचं मेजर 60 डिग्री. एल ईची व्हॅल्यू 4.5. आणि ईचं मेजर किती 100. आता ई एफची व्हॅल्यू किती सांगितलं 5.5 सेंटीमीटर. ती डिस्टन्स आपण घेऊया 5.5 सेंटीमीटर. We have taken 5.5 distance in compass. Steel point E वर ठेवूया आपण. And here we have to draw काय करायचं ठिकाणी आकृती. त्याचा त्याला नाव काय दिलं आपण त्या ठिकाणी इट इज अ एफ पॉइंट. हॅविंग व्हॅल्यू किती आहे तिथं 5.5 सेंटीमीटर. आता परत काय सांगितले बघा एफचं मेजर जे आहे किती अँगल आहे तो 120 आहे. ज्यात आपल्याला एफचं मेजर 120 असणारा अँगल तिथे काय केला पाहिजे ड्रॉ केला. आपण इथे एफ वर हा पॉइंट ठेवूया आणि आता काय करायचं 120 घ्यायचं आहे. म्हणजे आता इकडून घ्यायला ना 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आणि इथं काय मिळालं हा 120 आम्हाला इथे मिळालं जाते. आणि मग इथं आम्ही हा काय केला एफचं मेजर जो तो 120 असणारा अँगल आपण इथे जाते. आपण तिकडे गेलो दोन्ही जिथं इंटरसेक्ट होता हिअर वी हॅव टू गेट द पॉईंट करण्याला टी. आणि हे जे मेजर आहे हे किती झालं 120. तर ते काय बघा जिथं काय दिलं होतं यू हॅव टू गिवन टू ॲडजस्टंट साईड. एक ॲडजस्टंट साईड एल ईची ॲडजस्टंट साईड काय होती ई एफ. याची व्हॅल्यू होती 4.5 सेंटीमीटर. याची व्हॅल्यू होती 5.5 सेंटीमीटर. 3 एनी अँगल सांगितलं. एक अँगल 60 दिला होता एल हॅविंग मेजर 60, ई हॅविंग मेजर 100 डिग्री. आणि थर्ड जो अँगल आहे तो कोणता होता आमचा एफ. त्याची व्हॅल्यू होती 120 डिग्री. आणि हिअर बाय युझिंग दिस इन्फॉर्मेशन वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द क्वाड्रिलॅटरल एल ई एफ आणि काय केलं त्या ठिकाणी टी आपण काय केलेलं इथं कन्स्ट्रक्ट केलेला आहे.